तर आमचं लिंबूचं झाड तुम्हाला मी दाखवलं, त्याची कुंडी पूर्ण तुटून गेली. विचार चाललाय की ड्रममध्ये लावून द्यावा, मोठ्या ड्रममध्ये. तुम्हाला दाखवते. गोणी घ्यायची आणि गहू भरून ठेवायचे. एकदम वर्षभर काहीच होत नाही गव्हाला. तर त्याच्यामध्ये जी पुडी टाकायची ना, ती मी कमेंट्समध्ये सांगेन. तुम्हाला कमेंट्स करा ज्याला म्हणजे पाहिजे असेल ती पुडीचं नाव. कारण मी खूप वेळा पुडीबद्दल बोललेली, औषधाबद्दल बोललेली आहे. पण मग जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा, मी नाव सांगेन, मेन्शन करेल. तर ही अशी गोणी मी वापरायची गहू धान्य भरताना. आता मी ना तीन चार पाण्यात धुतली. परत आता उपसून थोडी असेल हे करून घेणार. शेवटचं काय असेल ना माती वगैरे खडे ते काढून परत 2 पाण्याने धुवणार. आता हे उपसून घेते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी 6 वाजताच गेली होती चालण्यासाठी, वॉकिंगसाठी. ते त्यांनी दोघी घेऊन आली. आता मस्त चहा ठेवणार शुगर फ्री माझ्यासाठी आणि वैभवसाठी साखर टाकून विदाऊट शुगरचा मी चहा पिते. तर तेच आज म्हटलं नागली वगैरे थोडी क्लीन करून आज संध्याकाळी भिजत ठेवू नागली. आणि परवा वगैरे असे पापड येतील तर आज टाकायचे. तर 7 किलोचे पापड घेईन, 7 किंवा 5 बघते आता किती किलोचे करायचे, अजून विचार नाही. पण मग आपण जी हर्सुलच्या बाजारातून नागली आणली होती ना, त्याचेच म्हटलं आता पापड करून घेऊ. आता इतकं कडक ऊन पडतं ना, छान वाळून जातील मस्त. तर त्याच्यामुळे आता मी आज दुपारी थोडंसं नागली थोडीशी बघून घेईल, पाकडून वगैरे घेईल आणि संध्याकाळी धुवून मग भिजत टाकेल आणि मग उद्या वगैरेपर्यंत असं ठेवणार. तर बघू आता. आणि आज चकल्या करायच्या राहिल्या तर मला ना असं वाटतं की माझ्याकडे साचा आहे पण त्याचं ही चकली नाही आणि ही खूप हे ताट जातं. त्याची चक्री पण आणायची आहे आणि असं दुसरं एखादं लाकडी भेटलं तर लाकडी पण घेऊन यायचं आहे. बटाट्याच्या चकल्या करायच्या आहे. बघू आता. चला दिवसाला सुरुवात झालेली, म्हटलं चला सुरुवात करते. तेव्हाच ब्लॉग सुरू करणार होती, वॉकिंगला जात होती, पण म्हटलं नको नंतर करते. तर चला जसा दिवस जाईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. तर आमचं लिंबूचं झाड तुम्हाला मी दाखवलं, त्याची कुंडी पूर्ण तुटून गेली. विचार चाललाय की ड्रममध्ये लावून द्यावा, मोठ्या ड्रममध्ये. तुम्हाला दाखवते. एवढा खत झालं त्यात ते, बापरे. हे काढायची पपई नाही, खूप होते त्याच्यात. बापरे, खत द्या झालं ना, पानं टाकून माती पानं. तर तुम्हाला दाखवते लिंबूची कुंडी कशी झालेली आहे. बघू शकता पूर्ण तुटून फुटून ही अशी झालेली. लगेच तुटून जाते ड्रम. हे असं ठेवायचं का? तसंच ती माती नाही काढायची. तर इथे कुंडी कस तरी खाली उचलून ठेवली आणि कारण ती धरताच येत नव्हती, कारण त्याचे तुकडे पडत होते आणि जर झाडाला धरलं असतं तर ते झाड वरती उखडून आलं असतं. इतकी जड कुंडी होती ना, बापरे. आणि मग आता त्याच्या मुळ्या पण बाहेर दिसायला लागल्या होत्या लिंबूच्या. कारण मागच्या वर्षी आम्ही याचेच लिंबू इतके खाल्ले ना, म्हणजे इतके मी तेच वापरले घरामध्ये. कारण पाहिजे एखादं लिंबाचं झाड
आणि हे लिंबाचं झाड मला माझं खूप फेवरेट आहे, कारण मी त्याच्या ते लिंबू मला खूपच आवडतं. म्हणजे रस पण खूप आहे आणि एवढे बाजारात एवढे महाग लिंबू भेटतात, तर त्यापेक्षा आपल्याला असं आपल्याकडे घरात झाड असलं त्याला फळ येतं तर किती छान. तर मला झाडांची खूप आवड आहे, तुम्ही बघतच असाल नेहमी माझ्या व्लॉगमध्ये मी गार्डनिंगचं वगैरे थोडंफार करतच राहते नेहमी. तर आज वैभवला सुट्टी होती, तर वैभवला बोलली की आज करून घेऊ, कारण मलाच कसं तरी वाटतं ती कुंडी खूप तुटलेली आहे, त्याला पाणी टाकलं तर कोरडं होऊन जातं, पाणी निघून जातं तिथून. तर मग वैभव बोलले ठीक आहे चल. मग मी निर्णय घेतला सकाळी करायचा, तेव्हा वैभव आले आणि मग वैभव असले की मदत होऊन जाते थोडीफार, कारण एवढी जड कुंडी मला एकटीला करताच नसतं आलं. तर आता टास्क आहे वरती उचलून कशी टाकायची त्या ड्रम मध्ये, आणि जो ड्रम दिसतोय ना त्याच्यामध्ये लावायचंय आपल्याला लिंबाचं झाड. त्याच्यात पपई आहे तर पपई काढून टाकायची, पण मी नंतर ठरवलं की लिंबूचं झाड लावून देऊ, पपई थोडा दिवस राहू देऊ जोपर्यंत लिंबू जगत नाही त्याच्यामध्ये. तर मग इथे ना वैभव अर्धी माती काढून घेत आहे, कारण ते उचलताच येत नव्हतं, इतकं जड होतं ना, दोघांना सुद्धा उचलता येत नव्हतं. आणि लिंबूला कसं खूप फळं आलेले फुलं आलेले, तर ते पडले असते धक्का लागून. तर मग थोडंसं हलकं झालं की उचलून टाकता येईल, त्याच्यामध्ये ठेवता येईल. तर उचलली जात नव्हती, एवढी जड होती. तर आम्हाला लिंबूचं झाड लावता लावता नाकी दम आले एकदम, म्हणजे एकदम जड छान पण वाटत होतं आणि इतकं जड लागत होतं ना बापरे. ते आता एक्सरसाइज होऊन गेली माझी. मी उचलून बघत होती, म्हटलं मी उचलेल पण काय नाही उचलता आली. वैभवनेच उचलू लागले आणि पटकन टाकून दिली, कारण इतकं जड झालं होतं हाताला, बघू शकता. तर इथे असं लावून झालेलं आहे. आता मी ना पपई थोडीशी वाकून देते, कारण मधोमध आपल्याला लिंबाचं झाड लावायचं आहे. आणि ती माती जी खाली पडलेली ना, ती आम्ही नर्सरीतून आणली होती, खूप छान माती होती आणि मोकळी लगेच पटापट मोकळी झाली ती. नाही तर अशी घट्ट माती असली का झाडं चांगले येत नाही. तर मोकळी माती म्हणजे लाल माती असते ना नर्सरी मधली, तीच घ्यावी झाडं लावण्यासाठी. तर आता इथे मी सगळी माती भरून भरून त्याच्यात टाकून देणार आणि आपलं लिंबाचं झाड मस्त लावून देणार. तर फायनली आज लिंबाचं झाड लावून झालेलं आहे. आणि आज मला भरपूर कामं गहू निवडायचे आहे, त्याच्यानंतर नागली भिजत टाकायची पापडांसाठी, तर लवकरच आपली नागलीची पापड पण करायचे आहे. तर म्हटलं आज टाकून देईल नागली. तर प्रोसेस काय असते ते सांगेलच नंतर. मागच्या वर्षी मी 2च किलोचे केले होते नागलीचे पापड, तर ह्या वर्षी थोडीशी जास्तच असणार आहे. फायनली आपल्या लिंबाचं झाड लावलेलं आहे. पपई आहे वाकून दिली मी, जमली तर जमली, पण मग याच्यामध्ये फायनली लावून दिलं, कारण त्याची कुंडी तुटून गेली, सगळं पाणी वाहून जात होतं. आणि आता एक्स्ट्राची खूप माती होती इथे तिथे, ती त्याच्यात टाकून देते. इथे बघू शकता आपलं लिंबाचं झाड लावलेलं आहे मस्त टाकीत. आता खूप मस्त ज्वलत वाटेल. तर इकडे आपल्याशी लिंबू बघू शकता आलेले मस्त, आणि फुलं पण आलेले, पण आता लावता लावता पडून गेले काही, पण येतील लवकरच बघू शकता लिंबू. आता हे लिंबू इतके मोठे होऊन जातील ना. तर असं झाड लावलेलं आहे. थोड्या दिवसांनी ही पपई काढून टाकू आम्ही आणि हेच झाड राहू देऊ, आणि टाकी आहे ना डायरेक्ट तिकडे सरकून तिथे नेऊ उन्हामध्ये, पण आता सध्या जगण्यासाठी याला सावलीतच राहू देऊ. तर असं झालेलं आहे फायनली लावून. आवरून झालेलं आहे, घर पण आवरलं, फरची पुसून घेतली वगैरे, पायाला पुसून आणल्या. आणि तेच आता माझ्यासाठी भूक लागली. सकाळी आम्ही ना गेलो होतो मेरीचं, तुम्हाला माहिती असेल मेरीचं जे मंदिर आहे गणपतीचं, तिथे ना शेवगा सूप, बीटरूट ज्यूस, कारल्याचं ज्यूस,
म्हणजे असे स्प्राऊट्स वगैरे सगळं असतं. तर मग माहिती होतं, मग वैभव बोलले की चला तिथे जाऊ आपण, शेवग्याचं सूप पिऊ. इतकं छान होतं. पण माझी ना नेमकी चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. तर शेवगा सूप पिलं. पण आता भूक लागली थोडीशी, आता 3 वाजले, भूक लागली. तर आता मी केलेलं आहे माझ्यासाठी कुकरमध्ये डायरेक्ट मुगाची डाळ टाकली, एकदम एवढी टाकली थोडीशी. आणि त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो, जिरे, लसूण आणि लाल तिखट आणि हळद, पाणी असं टाकलं. आणि मग छानपैकी कुकरमध्ये मस्त शिजून घेणार आहे 2-3 शिट्ट्या, आणि म्हणजे सूप तयार होईल. तर तेच घेणार आहे आता, करत ठेवलं. आणि आता मी नागली आणि गहू पण काढायची मला निवडायला. आणि चला, आणि आता तुम्हाला काहीतरी फरक वाटत असेल माझ्यामध्ये थोडासा बारीक झाल्याचा. नुसते 8 दिवस झाले डायटिंग करते एकदम फास्ट. म्हणजे अशी सकाळी नुसतं स्प्राउट्स किंवा मग सूप घेते मी, याचं मुगाचं सूप. नुसते फ्रूट्स खाते आणि प्रोटीनमध्ये बॉईल एग घेते. तर एकदम जोरात फरक पडतोय माझा. जेव्हा मी सुरू केलेलं तेव्हा माझं 63 काहीतरी 70 काहीतरी असं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 64 वजन होतं माझं. आणि अजून 1 महिन्याने मी माझं वजन तुम्हाला दाखवणार किती झालेलं आहे. तर चला, आता मी गहू वगैरे सगळं काढून घेते निवडण्यासाठी. कोठ्या आहेत आणि याच्यामध्ये गहू आहेत. याच्यात ना काय हां, मी बाजरी घेतलेली ती याच्यात आहे. आणि इथे ज्वारी आहे. तर असं इथे ठेवते मी सध्या धान्य. मी लसूण होतं पूर्ण हे झालं, काढून घ्यावं लागेल, ते सगळं क्लीन करावं लागेल मला हे बाथरूम. तर बाथरूम यूज नाही होत कधी, पण इथे मी धान्य वगैरे सगळं ठेवते. बाहेरचं बाथरूम आहे. तर आता गहू काढून घेते. कुठली नवीन आता सुरू गहू, एवढे गहू आहे माझ्याकडे पूर्ण कोठी. हे गहू संपले, आता घ्यावे लागतील एखादं पोतं. आता हे 1 पोतं आहे पूर्ण. तर हे पण थोडं निवडून आणि ठेवणार. आणि नागली, त्याच्यानंतर नागली निवडणार. मला धुवायची संध्याकाळी किती 6 वाजता मी 6 किंवा. तर इथे गहू काढून झाले आहे. आणि गव्हाला बघू शकता काहीच कीड लागलेलं नाहीये. 1 वर्ष झाला हे गहू असेच बंद आहे ह्या कोठीमध्ये. तर काहीच कीड लागलेलं नाहीये पूर्ण. तुम्हाला दाखवते उघडून. अरे याच्यातूनच मी गहू काढले. आणि हे असं लावून ठेवते मी क्लिप्स, बघू शकता. आणि अशी गोणी टाकायची असते कोठीमध्ये आणि मग भरून ठेवायचे गहू नेहमी. बघू शकता काहीच कीड नाही वगैरे, काहीच नाही गव्हाला. बघू शकता वर्षभर हे गहू, ही कोठी बंद होती. 1 वर्ष झालेलं आहे. जशी मी भरले ना ती पुडी टाकून, आता ती पुडी खाली असेल, कुठे खाली असेल एकदम. तर काहीच लागलेलं नाही. जर तुम्हाला त्या पुडीचं नाव माहिती करायचं असेल तर कमेंट्स करा मला, तेव्हा सांगेल कमेंटमध्ये. चला आता लावून ठेवते. आणि ही पिन अशी लावते मी पॅक करून. आणि अशी गोणी घ्यायची आणि गहू भरून ठेवायची एकदम वर्षभर. काहीच होत नाही गव्हाला. तर त्याच्यामध्ये जी पुडी टाकायची ना ती मी कमेंट्समध्ये सांगेन. तुम्हाला कमेंट्स करा ज्याला माहीत म्हणजे पाहिजे असेल ती पुडीचं नाव. कारण मी खूप वेळा पुडीबद्दल बोललेली, औषधाबद्दल बोललेली आहे. पण मग जर पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा, मी नाव सांगेल, मेन्शन करेल. तर ही अशी गोणी मी वापरायची गहू धान्य भरताना. पण मी बाजरी वगैरे भरताना तीच गोणी वापरते, प्लास्टिकची गोणी जी मार्केटमधून घेतलेली. मार्केटला भरपूर अशी दुकानं आहेत तिथे अशा गोणी भेटतात. तो पण मी व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर चला आता भरून ठेवते. तर हरसूलवरून जे आणलेलं इथे ठेवलेलं होतं मी. आणि नागली आहे आपली. तर आता हे नुसतं पाकडून घेणार, हे पण निवडून घेणार. ही कारण धुवायला टाकायची, कारण नागलीची पापड करायची आपल्याला. नागली खायची. याच्यामध्ये मी ना खुरासणी आणली ती, ही चटणी करायची मला. ही उडीद आहे. उडदाचं मला ना पिठलं करण्यासाठी दळून ठेवायचं आहे. एवढे उडीद 1 kg. तर आपलं सूप पण होतं. डायरेक्ट कुकरमध्ये ठेवलेलं आहे करायला. होतंय तोपर्यंत 2-3 शिट्ट्या होतील.
तोपर्यंत मी गहू निवडून घेते पटकन. निवडायची गरज आहे की नाही आपल्याला डायरेक्ट घेऊन घेणार. आणि धुवून पण निघून जातं सगळं घाण. तर ही आहे 7 एक पायली म्हणजे 7 किलो. मला नाही वाटत धुवायची कारण काहीच खडे वगैरे काही दिसत नाही, काड्या पण दिसत नाही. निवडायची गरजच नाही. आता डायरेक्ट मी धुवणारच. आता किती वाजता 3:30 5 वाजता धुवणार आणि टाकणार भिजवायला उद्यापर्यंत. उद्या परत पूर्ण संध्याकाळपर्यंत भाऊ देणार आणि संध्याकाळी बांधून ठेवणार आणि परवा मग थोडी वाळवणार, दळून आणणार. मग पापड करू आपण. तसं तसं व्हिडिओ मला येईल असतो. साईडला राहू देते इकडे. तर आता गहू निवडून घेते. तोपर्यंत ना आता माझं सूप पण रेडी झालंच आहे. सूप पिऊन घेते आणि मग गहू निवडून घेते. तर इथे सूप झालेलं आहे. एकदम आणि बिन तेलाचं सूप आहे. असं नाही की हे काय म्हणतात, तर असं नाही की तेल टाकून केलं. बिन तेलाचं सूप आणि एकदम थोडीशी डाळ टाकून बघू शकता. असं आपलं मुगाचं सूप आहे. एकदम पातळ, जास्त घट्ट नाही करत मी. टोमॅटो भरपूर टाकला कारण मला टोमॅटो खूप आवडतो. तुम्ही मस्त काकडी वगैरे त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता. तर ह्या सूपमध्ये किती फक्त 60 ते 70 कॅलरीज असतात. आपल्याला फक्त कॅलरीज मॅनेज करायचे असतात. वेट लॉसमध्ये खूप सोपं आहे. तर बघू शकता इथे आपलं सूप. मी आता टेस्ट करते कसं झालं. बिन तेलाचं पण इतकं छान लागतं, टेस्टी एकदम. चला आता मी पटकन पिऊन घेते कारण भूक लागलेली आहे आणि बोलते ना. तर इथे मी आता ना गहू निवडून घेते. तर 7-8 किलो दळून आणते, जास्त नाही, एकदाच. आणि तेच आता हे गहू निवडले ना तर नागली पण भिजत टाकायची आहे. आता किती वाजले? आता 4 वाजले. तर 5 वाजता बरोबर मी नागली 2-3 पाण्यात धुवून आणि भिजत टाकणार. कारण मी बघितलं त्याच्यात काहीच घाण नाही, असं काड्या वगैरे. म्हणजे मग मला निवडायची गरज नाही आणि जास्त धुवायची पण गरज नाही. तरी मी 1-2 पाण्याने धुवून विसरून भिजत टाकणार आहे आज. आणि उद्यापर्यंत भिजवणार आणि परत पाणी बदलणार. तर त्याच्यानंतर मी पुढचे व्हिडिओ येतीलच तुम्हाला तसे माझे. तर मस्त नागलीचे पापड मागच्या वेळेस नाही 1 किलोचे केले होते आणि ते एका दिवसात म्हणजे 1-2 दिवसात संपून गेले होते पापड. पीठ तर अर्धा तासात संपून गेलं होतं. तर ह्यावेळेस करायची. आता मला आयडिया आली पापड कशी करायची. तर बघू ह्यावेळेस कसे होता कसे नाही तुम्हाला दाखवतेच. आणि मग नागलीचे पापड झाले की लगेच मग बटाट्याच्या चकल्या वगैरे बटाट्याचे पापड वगैरे करायचे आहे. आणि ते आता पटापट मी ते गहू निवडून घेते म्हणजे मग मला नागली धुवायला. आणि याच्यामध्ये काहीच घाण नाही आहे, पटकन निवडून जातात. चला आता पटापट निवडून घेते आणि मग नंतर बोलते. तर इथे आता बाथरूममध्ये चालली. इथेच धुवून उपसून आणि मग बाहेर ठेवणार भिजत. तर 2 किलो काढून ठेवली आणि आता ही 5 किलो नागलीचे पापड करायचे आहे. तर नागली बघू शकते ती मस्त आहे, लाल जरा एकदम छान पैकी.
का सगळी घाण वाटते त्याला. हे काढून घ्यायची उचलून किती घाण वाटते तर बघू शकता कशी घाण येते वरती. पाणी ओतून आता मी ना तीन चार पाण्यात धुतली. परत आता उपसून थोडी असेल हे करून घेणार. शेवटचं काय असेल ना माती वगैरे खडे ते काढून परत 2 पाण्याने धुवणार. आता ही उपसून घेते आणि मस्त धुतली गेली. तर अजून 2-3 पाण्याने धुवावं लागेल कारण माती वगैरे असते खाली. तर इथे धुवून झाली आहे आणि आता स्वच्छ पाणी घ्यायला लागलं. आता मी भिजत घालते हिला असं चोळून घेत. थांब केला बघू शकता काहीच घाण निघत नाहीये. थांब केला हात न घालून सगळी लागली पडून जायची. तर इथे झालेलं आहे. आता भिजत टाकू नागली आणि मला ते पाणी किती स्वच्छ झालेलं आहे. नको हात आता भरू दे. जिथे धाडण्याचं काम तिथे कियारा हमखास. आधी कधीला कळते. आता मी ना इथेच कोपऱ्याला ठेवते बाथरूम मध्ये. हा बस आता ही पुन्हा भरून ठेवते. एवढं भिजत घालायला लागेल ना. तर बघू शकता किती स्वच्छ पाणी झालेलं आहे. तर आता ही कोपऱ्याला भिजून ठेवते आणि उद्या मग तुम्हाला दाखवते. चला